धर्मांतरासाठी सासरकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून गर्भवती विवाहितेची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या। सांगली शहरातील यशवंतनगर येथे राहणाऱ्या ऋतुजा सुकुमार राजगे वय 29 MSc झालेल्या उच्चशिक्षित महिलेने सासरच्या सततच्या होणाऱ्या धर्मांतराच्या त्रासाला व जाचाला कंटाळून आपल्या राहत्या घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली। या प्रकरणी कुपवाड MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। ऋतुजा हिचं 3 वर्षांपूर्वी लग्न झाले होते। ती 7 महिन्यांची गरोदर होती। गेल्या शुक्रवारी 6 जून रोजी घरात कोणी नसताना ऋतुजा हिनं तिच्या खोलीत पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली। या प्रकरणी तिचे वडील डॉक्टर चंद्रकांत लक्ष्मण पाटील राहणार गुंडेवाडी तालुका मिरज यांनी कुपवाड MIDC पोलिसात फिर्याद दिली आहे। तर मयत महिलेचा पती सुकुमार राजगे, सासू अलका सुरेश राजगे आणि सासरा सुरेश राजाराम राजगे राहणार यशवंतनगर कुपवाड यांनी मयत ऋतुजा हिला दुसऱ्याच धर्माची प्रार्थना करण्यासाठी, दुसऱ्या धर्माचे धर्मग्रंथ वाचण्यासाठी तसेच मयत विवाहिता ही गर्भवती असल्याने गर्भसंस्कार हे दुसऱ्या धर्माप्रमाणे करण्यासाठी विवाहिते सतत मारहाण, शिवीगाळ तसेच शारीरिक व मानसिक छळ करत असल्याचे फिर्यादीत सांगितलं आहे। धर्म परिवर्तनासाठी मयत विवाहिता तयार होत नसल्याने सतत तगादा सासरकडून होत होता। शिवाय घर बांधकामासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करून जाच करण्यात येत होता। या सर्व गोष्टींना कंटाळून 7 महिन्यांची गर्भवती असणाऱ्या विवाहिता ऋतुजा सुकुमार राजगे या विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। याबाबत पती, सासू, सासरा या तिघांच्या विरोधात कुपवाड MIDC पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।